अरे ते बघ फुलपाखरू. अरे काय रे समीर हवाय हा बघ इथे बसलाय. ए तुला बोलत आहे बघ. अरे बघ. अरे एक मिनिट. अरे तुला माझी वेळ झाली. जरा गप ना. ऐकू दिल्या. त्यातले सेल काढून ठेवले का? त्याचं कारण असं आहे की काल अँब्युलन्स मध्ये नेहाच्या घरी जाण्याचा जो आपण प्रताप केलेला आहे त्याच्यामुळे माझ्यासह सगळ्यांना यश साहेबांनी फैलावरती घेतलंय आणि म्हणून आज असे आदेश आलेले आहेत की तुमच्यावरती करडी नजर ठेवायची आणि तुम्ही इथून कुठेही हलायचं नाही. ओके? हा अन्याय आहे. अन्याय असला तरी तो तुम्हाला सहन करायला लागेल कारण तशी यशची आज्ञा आहे. ओके? आणि मुळात हे सगळं तुमच्या तब्येतीसाठी चाललं एवढं लक्षात ठेवा. आज कुठलंही टेन्शन नकोय. पॅलेसवरती परी येणार आहे. मला अजिबात कुठली धावपळ नकोय. काय म्हणाल? कोण येणार आहे? कोण येणार आहे? अरे आता तू म्हणालच ना कोणतरी येणार आहे म्हणून. नेहा येणार आहे. तुम्हाला हे सगळं असं बघून नेहा लवकर येणार आहे पॅलेसवरती. नेहा येणार आहे? हो नेहा येणार आहे. चला दे टाळी दे. काही टाळीबिळी काही देणार नाही. नेहा येणार आहे ना. अरे येऊ दे आता. तुम्हाला एकेकाला असं आता सरळ करतो की नाही बघत राहा. चल जरा. अरे मला तहान लागली आहे. पाणी प्यायला पण जायचं नाही का? ओके. कधी कधी टेक्नॉलॉजी घात करू शकते. आता हे पाणी फास्ट. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. थँक्यू सो मच. तहान लागली आहे ना? नॉर्मल पाणी, ज्यूस, नारळ पाणी आणि कोकम सरबत काय हवं ते प्या. मला काहीही नकोय. अहो आत्ता म्हणालात ना मला तहान लागली म्हणून. अरे हा काय तुरुंग आहे का? मला इथे बसवून ठेवलंय. ते प्रत्येक गोष्ट तुम्ही मला काय हातात आणून देणार? काय चेष्टा लावली काय म्हातारीची? कुठे फेडाल ही पाप? आजोबांशी असं वागतात काय? एक मिनिट. तुमच्यामुळे यशने माझ्याशी बोलणं टाकलं हे लक्षात आहे तुमच्या. त्याच्यामुळे आज मला कुठलाही गोंधळ नको. आणि परत एकदा सांगतोय लक्षात ठेवा हे सगळं तुमच्या तब्येतीसाठी चाललेलं आहे. सो आराम म्हणजे आराम. ठीक आहे. असं तर असं. तसंच. शाबास. तिसरा. अरे अरे दे. आजोबा हा पाणी दे. हा? अरे पाणी दे. बापरे. आता याची ही सोय इथेच करणार आहेस का? नाही नाही तेवढ्या करता तुम्ही जाऊ शकता. फक्त चिटिंग नको. अरे करा रे तुम्ही मनमानी करा. आता माझी सुनबाई येते ना ती आली की मला इथून बाहेर पडायची गरजच राहणार नाही. परी खरंच? बाय बाय. ओजस बाय.
परी तू खरंच पॅलेसला चाललीयस? हा, एक छोटासा पॅलेस, आईसाठी परीसाठी एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस. छोटा छोटा म्हणता म्हणता पॅलेस आता मोठा झाला. एवढा मोठा? मग एवढा मोठा? मग फ्रेंड परीच्या पॅलेसचा भला मोठा थाट, सोन्याची वाटी आणि चांदीचं ताट. मऊ मऊ गादी आणि पिसांची उशी, पॅलेस मध्ये फिरायला छानशी बग्गी. खरंच? ये! एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस. आईसाठी परीसाठी आणि काका काकूंसाठी एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस. पॅलेस मध्ये जाईल परी, काका काकू घरच्या घरी. हो, एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस, एक छोटासा पॅलेस. परी बाळा, तिकडे पॅलेस मध्ये गेल्यावर खूप गोड खाऊ नको हा, नाही काका, आणि खूप थंड पण पिऊ नको. नाही. काय आहे, तिकडे तुझी काळजी घ्यायला हा बंडू काका असणार नाही, तेव्हा तुझी काळजी तुलाच घेतली पाहिजे. हो काका. यश खरंच काही घोळ नाही होणार ना? डोंट वरी नेहा, एका दिवसाचा प्रश्न आहे, काही होणार नाही, आपण मॅनेज करू. ओके, रिलॅक्स. तिच्याकडे बघ ना, किती खुश आहे ती. तिकडे पॅलेस मध्ये गेल्यावर आम्हाला विसरू नकोस बाळा. नाही काका, मी तिकडे 1 दिवसासाठी चालली, मग उद्या मी लगेच येणार. हो ग, पण मला तुझ्याशिवाय 1 दिवस सुद्धा राहायची सवय नाहीये ना. नेहा, ह्यांना अजिबात करमणार नाहीये परीशिवाय, आणि मला सुद्धा. इतकी सवय झाली ना तिची. पण काय, परी खुश तर आम्ही खुश. एक्सक्यूज मी. हा समीर, बोल. हा ऐक, मी आता आजोबांना पटवलंय. नेहा येणार म्हणल्यानंतर ते आनंदाने तयार झालेत. ओके. हॅलो समीर. समीर, थोडं मोठ्याने बोल प्लीज. तू काय बोलतोय मला कळत नाहीये. हॅलो, अरे मी म्हणतोय की मी आजोबांना पटवलंय. नेहा येणार म्हणल्यानंतर ते आनंदाने तयार झालेत. आता फक्त तुला एक काम करायचंय, परीला आजोबांपासून लांब ठेव. कळलं तुला? समीर, तुझा आवाज कट होतोय. जरा रेंज मध्ये येऊन बोल समीर. हॅलो. अरे यार, 1 मिनिट थांब. 1 मिनिट. हॅलो हॅलो. अरे मी रेंज मध्येच आहे यार. हॅलो. मी काय म्हणतोय, आजोबांना पटवलेलं आहे. अरे परीचं होईल मॅनेज, तू फक्त काम कर. आजोबांच्या खोलीत तिला जाऊ देऊ नको. कळतंय का मी काय म्हणतोय? हॅलो 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 हॅलो. अरे बाबा मी हॅलो हॅलो. समीर, मला नाही कळत आहे तू काय बोलतोयस. हॅलो. अरे बाबा, मी म्हणतोय की मी आजोबांना पटवलेलं आहे. आता परी जेव्हा पॅरिस मध्ये येईल तेव्हा तिला आजोबांच्या खोलीत जाऊ देऊ नको. त्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेव आणि स्वतः याच्याकडे लक्ष दे. कळतंय का तुला? इधर तुझ्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा नेटवर्कचा. हॅलो. अरे हॅलो हॅलो हॅलो. एक शब्द धड ऐकू गेला नाही यशला. आता कसं करू मी? हे सगळं ना त्या शेफालीमुळे झालंय. तिच्यामुळे माझा मोबाईल पाण्यात पडला. परी इथे येणार आहे पॅलेस मध्ये. किती गोड बातमी आहे. यश, यश, तुला पाणी हवंय? नाही नको मग. आजोबा आजोबा आजोबा. नंतर बोलतो. अरे आत्ता बोल ना. आता ती झोपली आहे नेहा. तुम्हाला काही बोलायचंय का? अरे जागी आहेस बच्चा? हो. अच्छा. पॅलेस आला?
नाही अजून नाही, थोडा वेळ आहे पॅलेसला यायला. पण पॅलेस आला ना की तू लांबूनच दिसतो, मी सांगेन तुला. परी, आपलं पॅलेस ना खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. पॅलेस मध्ये ना खूप रूम्स आहेत. खूप म्हणजे 10 की 20? 50. 50. आणि त्या रूम्सचं ना, म्हणजे एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जायला एक छोटीशी बग्गी आहे, एक गाडी. बग्गी. वाव. सो तू ना त्या बग्गीतून हवा तेवढा वेळ फिरू शकतेस, हवं तिथे जाऊ शकतेस सगळ्या रूम्स मध्ये. पण त्या सगळ्या रूम्स मध्ये एक रूम ना आजोबांची आहे, आणि त्यांची ना परी थोडी तब्येत बरी नाहीये अजून. त्यांना थोडं सांभाळावं लागतं, थोडी काळजी घ्यावी लागते. फ्रेंड, तुला नक्की काय बोलायचंय? सांगतो ना, त्या दिवशी आजोबा हॉटेलमध्ये पडले ना, तेव्हापासून त्यांची तब्येत जरा बिघडली आहे. त्या दिवशी पण बघ ना, ते तुमच्याकडे आले होते कोणालाही न सांगता. त्यांना मध्येच काही झालं असतं, तब्येत बिघडली असती, काही लागलं असतं, कुठे पडले असते तर काय केलं असतं ना मी. तुला आजोबा खूप आवडतात ना? हो. मी नाही जाणार त्यांच्या रूम मध्ये, त्यांना त्रास नाही देणार. ते बरे झाले की मी पुन्हा येणार त्यांना भेटायला. चालेल? अरे ऐक ना, अरे ऐक ना जरा, ऐक ना. एक तुझ्याकडे कोणकोणते खेळ आहेत मला दाखवशील का प्लीज? पिकूचू, मी काय विचारते, खेळ दाखव ना प्लीज. हे घे. हे असलं नको रे, म्हणजे तुझ्याकडे असं खेळणं आहे का काही? म्हणजे नक्की काय? म्हणजे असं किचन सेट आणि बाबी डॉल किंवा सापशिडी पण चालेल. साप? सापाशी कोण खेळतं का ग? अरे अरे, असं तू खरा साप नाही, काही खोटा खोटा चित्रातला. तुला सापशिडी नाही माहित? अरे ते असं कार्डबोर्डचा असा एक चौकोन असतो आणि मग त्या ना अशा वेगवेगळ्या चौकोनामध्ये. जाऊ दे तू ना. एक घोडा, तुझ्याकडे घोडा आहे का? म्हणजे खेळण्यातलाच? हो, मी घोडा आहे. हं? जेव्हा मम्मा माझ्यावर चिडते तेव्हा ती म्हणते, एवढा घोडा झालायस तरी धुता येत नाही. अरे तू नाहीस रे बाळा, खोटा खोटा घोडा, खेळण्यातला. चित्रातला साप काय, खेळण्यातला घोडा काय, हे सगळं काय आहे? मी कन्फ्युज झालो ना. आणि हे सगळं मी पाहिलं सुद्धा नाहीये. पण तुला हे हवंय का? या ड्रॅगन्स आहेत, जायंट्स आहेत, फायर फायटर्स आहेत, सोल्जर्स आहेत, सगळे आहेत. नाही रे, नको. पिकूचू, तू काय करतोय या रूम मध्ये? अगं मम्मा, मिथिला काकूच मला इथे घेऊन आली. तिला खेळ हवेत ना, घोडा, साप. अरे सापशिडी रे बाळा. हो का? ते ना पिकूचूकडे काय काय खेळ आहेत ना ते विचारत होते वहिनी. आहेत ना. हे जे डोळ्याला लावून फिरतोय ते तेवढं एकच आहे. आणि मिथिला, तुला ह्या वयामध्ये खेळ का हवेत का? पिकूचू बेबी, आपल्या रूम मध्ये जाऊन दे. ओके, गो. गुड बॉय. कशाला हवेत खेळ? वहिनी ते परी येणार आहे ना. व्हॉट? मग तिचं येणं माझ्यासाठी काही सरप्राईज असणार होतं? मला कधी सांगणार होतीस तू? तुला माहिती आहे ना आधीच पप्पांची तब्येत अशी आहे. ओ नाही नाही वहिनी, यशने काहीतरी प्लॅन केलाच असेल ना. तो असा अचानक परीला पप्पांसमोर नाही आणायचा. ऑफकोर्स मिथिला, मला माहिती आहे. या घरातली करती स्त्री म्हणून मला जरा जास्त टेन्शन असते. ओके, आय नो. यश परीला पप्पांसमोर कधीच येऊ देणार नाही. मला तर उलट परीने पप्पांसमोर यायला हवंय. एक खोटं, ते लपवायला त्यावर दुसरं खोटं, ते लपवायला त्यावर तिसरं खोटं, असा खोट्यांचा ना डोंगरच उभा राहायला पाहिजे. आणि मग त्या डोंगरावरून ती नेहा आणि माय डिअर यश घरंगळत खाली येतील आणि पप्पांसमोर तोंड घाशी पडतील.
वाव, मजा आहे. काय झालं बहिणी, काही म्हणालात का? येस मिथिला, मला असं वाटतंय की परी पप्पांना भेटू शकणार नाहीये. पण सो वॉट, तू परीला भेटू शकतेस. तू बोलू शकतेस तिच्याशी, तू खेळू शकतेस तिच्याबरोबर. हो ना. वहिनी, तुम्हाला तर माहितच आहे ना की मला लहान मुलं किती आवडतात ते. ऑफकोर्स आय नो, तुला लहान मुलं किती आवडतात ते. पण दुसऱ्याचं मूल ते दुसऱ्याचं मूल. तू तुझी हाऊस भागवून घे, तुला मज्जा येईल. सुनो रे. मी राही तिच्याबरोबर. आजोबा, अरे आलात तुम्ही? कसे आहात आजोबा? खरं सांगू, मी बरा नाहीये. का? अरे तू गेल्यापासून हा सारखे हुकूम सोडतो माझ्यावर, ओरडतो माझ्यावरती. घरातून मला एक पाऊल बाहेर टाकू दिलेलं नाही. आपली मनमानी करतो हा. सुनबाई, तू चांगलं दम दे याला. त्याला सांग की हे आजोबांशी असं वागायचं नाही. त्याला हवं तेव्हा हवं ते करू दे म्हणावं. अर्थात हे काही तुला जमेल असं मला काही वाटत नाहीये. नाही, सरळ स्वभावाची आहेस तू. आपल्यामुळे कोणाला त्रास नको, कुणाशी वाकड्यात बोलणं, दरडावणं, ओरडणं नको. पण सुनबाई, मला एक सांग, प्रेमाने मायाने समजावून सांगावं असं वाटत तर समजवतेस की नाही तू? तुझ्या चेहऱ्यावरून तुला स्वभाव कळतो. पण एक सांगू सुनबाई, हल्ली इतकं साधं सरळ राहून नाही चालत ग. हल्लीची लहान मुलं सुद्धा अशी चुटू बोलतात. आपली परीच बघ ना, बघ ना कशी ती चुणचुणीत हुशार आहे पोरगी, गोड आहे. पण मला एक सांग, तू परीला बरोबर का नाही आणलंस? मी तिला म्हटलं होतं सुट्टी पडली की ये पॅलेसवर म्हणून. आजोबा, ही पप्पा, तिला तिच्या घरच्यांनी सोडलं नसेल ना? आणि नेहा काय अशी पटकन कुणाच्याही मुलाला उचलून आणू शकणार नाही ना. म्हणजे सगळेच आपल्यासारखे फ्री माइंडेड नसतात. नाही, केअरलेस म्हणायचंय तुला? केअरलेस? या केअरलेस, राईट. सुनबाई, जरा मला प्यायला पाणी दे ग. नेहा, परी कुठे आहे? समीर आहे परीसोबत. थँक गॉड. म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही. परी आजोबांसमोर आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल.